वाट बघत असताना माझ्या बाजूला एक माझ्या वयाचीच मुलगी होती आणि टाइमपास काय करायचं ना आपली टर्न येईपर्यंत, म्हणून मी उजव्या बाजूला होती माझ्या, मला आठवतं. ओके. म्हणून मी तिला विचारलं की नाव काय तुझं? सुकन्या. तुझं नाव काय? माझं नाव शिल्पा नवलकर. अशा काही गोष्टी असतात त्यावेळेला मला हटकून हिची आठवण होते, किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल कुणाच्याही बाबतीत, म्हणजे अगदी साधा फोन घेण्याच्या बाबतीत असू दे, किंवा एखादं काम घेण्याच्या बाबतीत असू दे, किंवा अगदी एखादं पुस्तक वाचण्याच्या दृष्टीने असू दे, तरी त्यावेळेला हटकून आम्हाला तिची आठवण येते. आणि कारण आपण म्हणतो ना निगेटिव्ह पोल्स अट्रॅक्ट इच अदर, तसं ते आहे थोडंसं, की ती खूप विचार करून आणि सॉर्टेड आहे ती, तसं माझी खूप गुंतागुंत आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. आपल्या आयुष्यात विविध नाती असतात, पण एक नातं असं असतं जे आपण कायम जपून ठेवतं, आपलंसं असतं ते. जर तुम्ही बाई पण भारी देवा हा चित्रपट बघितला असेल तर त्याच्यात बहिणींचं नातं दाखवलं आहे. आता तुम्ही म्हणत असाल तर या चित्रपटाचा उल्लेख मी का केला, तर याच चित्रपटात ज्या दोन अभिनेत्री आहेत त्यांनी बहिणींच्या भूमिका साकारल्या आहेत, पण खऱ्या आयुष्यात त्या आहेत घट्ट मैत्रिणी. कोण आहेत त्या? भेटूयात त्यांनाच. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे टू यू टू. खूप खूप स्वागत आहे सुकन्याताई आणि शिल्पाताई. आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आपण बाईपणच्या निमित्तानं खूप वेळ भेटलोय, बोललोय आणि पार्टीत धमालही केली. पण आता निमित्त फ्रेंडशिप डेचं, आणि तुमचं नातं अगदी लहानपणापासून हे मला कळालेलं आहे, त्यामुळे मला उत्सुकता आहे तुमचं नातं जाणून घेण्यासाठी. तर सुरुवातीला या नात्याविषयी कोण सांगेल? शिल्पाताई. 41 वर्ष झाली असतील. 42 खरं तर आम्ही मोजण्याचं बंद केलं आहे आता. इतकी वर्ष झाली आहेत, कारण आम्ही शाळेत होतो आणि दोघींची वजनं अशी होती की आता आहोत त्याच्या 1/4 होतो दोघींच्या वजनाची टोटलही तेव्हा आत्ताच्या 1/4 होती. अशा बारीक होतो आणि लांब केस, 2 वेण्या, अशा वयात आमची मैत्री झाली. दुर्गा झाली गौरी नावाचा एक बॅले होता आविष्कारचा, त्यासाठी मुलींचं सिलेक्शन सुरू होतं, शाळेतल्या मुलींचं, असं मला माझ्या शाळेत कळलं होतं. त्यामुळे आम्ही त्या ऑडिशनसाठी गेलो. ऑडिशन हा शब्दही तेव्हा माहीत नव्हता. आणि तिथे काही मुलींना डान्सची स्टेप करून दाखवायला सांगितली जात होती, की ज्यांना ती जमेल त्यांना दुर्गा झाली गौरीमध्ये घेणार असं ठरलं होतं. तेव्हा तशी रांग लागली होती, एका रांगेत 4 मुली, मग बाजूला दुसऱ्या रांगेत 4 मुली, आणि आम्ही आमची टर्न येण्याची वाट बघत होतो. आणि तशी वाट बघत असताना माझ्या बाजूला एक माझ्या वयाचीच मुलगी होती आणि टाइमपास काय करायचं ना आपली टर्न येईपर्यंत, म्हणून मी उजव्या बाजूला होती माझ्या, मला आठवतं. ओके. म्हणून मी तिला विचारलं की नाव काय तुझं? सुकन्या. तुझं नाव काय? माझं नाव शिल्पा नवलकर. पुन्हा नाव काय तुझं? सुकन्या. तुझं नाव काय? शिल्पा नवलकर. कुठल्या शाळेत जातेस? मी बालमोहनमध्ये. तू? मी सेंट ॲन्स गर्ल्स हायस्कूलमध्ये. अच्छा. कितवीत आहेस? 7वीत. तू? मी सुद्धा 7वीत आहे. अय्या. ही सुरुवात, ही पहिली ओळख आमची. आणि त्यानंतर तू सांग, म्हणजे आता मला तर आठवतही नाही आहे की कशी मैत्री वाढली, किती एकत्र आम्ही कामं केली. बाईपण भारी देवापर्यंत आम्ही आधी खूप काम केलं आहे. तिला काय काय आठवत आहे बघूया. गंमत म्हणजे असं झाली की आम्ही सिलेक्ट तर झालोच त्याच्यामध्ये, पण आम्ही दोघींनी एकत्र कामही केलं. आम्ही दोघी दासी होतो तेव्हा अगोदर. आमच्या दोघींचीच सगळीकडे आम्ही कोळणी होतो, दासी होतो, गावकरी होतो. आम्ही सतत एकत्र होतो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की नवरा बायकोंच्या गाठी ह्या वरनं बांधून येतात, तशी आमची मैत्रीची गाठ त्याने बांधून ठेवली होती असं वाटतं. की प्रत्येक वेळेला, आत्ता हे सोशल मीडिया वगैरे आलं आहे आणि आपण एकमेकांशी कनेक्टेड राहतो, पण त्यावेळेला असं काहीच नव्हतं. पण तरीसुद्धा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्ही एकत्र एकमेकींच्या समोर येत होतो. आणि असं होता म्हणजे ही आता आंतरनाट्यामध्ये काम करत होती, मी आविष्कारमध्ये काम करत होते, पण तरीसुद्धा एकत्र आमची नाटकं यायची. की कुठेतरी कॉम्पिटिशनचं नाही, पण एक महोत्सव आहे, तिकडे आधी हिचं नाटक, मग माझं नाटक, असं ते आम्ही एकत्र भेटत गेलो. त्यामुळे मैत्री तशीच राहिली. पण आपल्या आयुष्यात विविध असे कठीण क्षणही येतात, तर ही मैत्री कधी म्हणतो ना की अरे आता सुकन्या जवळ पाहिजे किंवा आता शिल्पा जवळ पाहिजे, असा कोणता क्षण होता जेव्हा वाटलं होतं की सोबत असणं गरजेचं आहे? असं खूप वेळेला झालं. आणखीन रादर आमचा ग्रुप आहे आणि आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की कोणाला कशाबद्दल काय विचारायला हवं. आणि त्या वेळेला आता सोशल मीडियाबद्दल असेल किंवा विशेष करून माझी मुलगी आणि हिची मुलगी एकाच वयाच्या आहेत, अगदी काही महिन्यांचं अंतर असेल,
तर त्यावेळेला मी स्पेशली मला आठवतं मी हिला फोन केला होता की तू कुहूला कुठल्या शाळेत घालणार आहेस गं, कारण मला माहिती होतं, कारण ही खूप म्हणजे पहिल्यापासून माहिती असल्यामुळे खूप विचार करून किंवा जरा आउट ऑफ दी बॉक्स जाऊन काही करणाऱ्यातली आहे. त्यामुळे मी त्याला विचारलं की कुठल्या शाळेत कारण मला असं होतं की माझ्या मुलींनी रेग्युलर शाळेत जाऊन काहीतरी वेगळं करावं, जे मला तिला पुण्याच्या शाळेत एका घालायचं होतं पण नाही जमलं, तर इथे कुठे आहे. तर अशा काही गोष्टी असतात, त्यावेळेला मला हटकून हिची आठवण होते किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल कुणाच्याही बाबतीत, म्हणजे अगदी साधा फोन घेण्याच्या बाबतीत असू दे किंवा एखादं काम घेण्याच्या बाबतीत असू दे किंवा अगदी एखादं पुस्तक वाचण्याच्या दृष्टीने असू दे, तरी त्यावेळेला हटकून आम्हाला तिची आठवण येते. आणि कारण आपण म्हणतो ना निगेटिव्ह पोल्स अट्रॅक्ट टीचर, तसं ते आहे थोडंसं, की ती खूप विचार करून आणि सॉर्टेड आहे ती. तसं माझी खूप गुंतागुंत आहे, पण त्याच्यातून मार्ग काढणारी ही आहे माहिती असतं, किंवा आमची रुजुता आहे. तर हे आम्हाला माहिती आहे कुणाशी काय बोलायचं, त्यामुळे खूप वेळा हिची आठवण येते. सेम क्वेश्चन. नाही, मला इनफॅक्ट थोडं उलटं वाटतं की अशा वेळेला आठवण येण्यापेक्षा ना मला असं वाटतं की खूप वेळा अशा काही गोष्टी घडतात किंवा मनात असं काहीतरी सुरू असतं जेव्हा उलट हे माहीत असतं की सुकन्या आहेच. म्हणजे मी मुद्दाम सुकन्याला फोन करून काहीतरी विचारीन असं होत नाही, पण मला माहीत असतं की मला जेव्हा गरज असेल, जेव्हा मला काहीतरी बोलायचं असेल तेव्हा ती असणारच आहे. किंवा तिच्या आयुष्यात आत्ता कदाचित काहीतरी घडत असेल ज्याबद्दल तिला बोलण्याची गरज वाटत असेल, तर मी आत्ता असणारच आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की बऱ्याचदा महिने मेसेज नाही होत, पण समहाऊ तरीही असं झालं आहे की जेव्हा तिच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं घडत असतं किंवा पर्सनल लाईफमध्ये असेल, प्रोफेशनल लाईफमध्ये असेल किंवा माझ्या आयुष्यात घडत असेल, नवीन नाटक लिहिलं मी पहिल्यांदा, तेव्हा उलट ती असतेच. मला तिची कधीच आठवण काढावी नाही लागली की आत्ता ह्यावेळेला सुकन्या असायला हवी होती असं मला कधीच नाही वाटलं. कारण जेव्हा जेव्हा मला गरज लागली तेव्हा बाय डिफॉल्ट सुकन्या होतीच. जर मी तुम्हा दोघींना एकमेकींबद्दल असा प्रश्न विचारला की एक खटकणारी गोष्ट आणि सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट, नाही, मला मुळात असं वाटतं की जेव्हा आपण एखाद्याला स्वीकारतो तेव्हा आपण गुणदोषांसाठी सकट स्वीकारतो, तर त्यामुळे मग खटकणारी गोष्टसुद्धा बरोबर वाटायला लागतं की नाही हे करेक्ट आहे आणि हे असंच पाहिजे. त्यामुळे मग त्याच्यातलं ते त्या गोष्टी खटकत नाहीत मग आपल्याला. पण तरी सांगायचं मी आठवण ठेवते, तू बोल. बरं, आधी चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया. काय आवडतं एकदम? मी म्हटलं तसं की ती खूप सॉर्टेड आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, किंवा आम्ही कसं वाचा बडबड करतो तसं ती कधीच बोलत नाही. वेळ आली की ती बरोबर टाकते. आणि म्हणूनच ती उत्तम लेखक पण आहे. त्यामुळे की आता हेच की तिला लेखिका म्हटलेलं आवडत नाही, तिला लेखक का तुम्ही असं म्हणता लेखक, पण हे आमच्या मनात ते इतकं कोरलं आहे ना की चुकूनसुद्धा आमच्या तोंडून लेखिका येणार नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत. किंवा परखडपणे बोलणं हे तिचं आहे की नाही पटलं तर नाही पटलं असं तिचं असतं. ते कधी कधी माझ्याकडनं असं होतं की जाऊ दे ना आता, होऊन जाऊ दे. तसं तिचं नसतं. जवळचं असलं काय लांबचं असलं काय, तिचं ठरलेलं असतं. तर ह्या गोष्टी आवडतात मला, का तर मला करता येत नाही असं, मला वागता येत नाही असं. सुकन्याची आवडणारी गोष्टी खूप आहेत तशा, पण आता तू एक एक विचारलीस त्यामुळे मी एक सांगते. आवडणारी गोष्ट म्हणजे खूप जिव्हाळा भरला आहे तिच्यामध्ये, खूप म्हणजे कसं माऊली म्हणतो ना आपण, तसं असं खूप प्रेम तिच्या आत आहे. ही आवडणारी गोष्ट. आणि ती म्हणजे गुण आणि दोषसुद्धा तिच्यातलं तोच आहे की तिच्यात ते इतकं जास्त आहे, त्यामुळे ते खूप जास्त होतं. आणि कधी कधी असं वाटतं सुकन्या बास ना, म्हणजे ह्याच्यामुळे किती जणं पायलॉन होतात आणि किती जणं त्याचा फायदा घेतात, आणि तू सतत सगळ्यांसाठी करत राहणार आहेस आणि अनेक जणांना त्याची किंमत नाही आहे हे आम्हाला दिसतं आहे. तर बोल ना की अरे तुला नाही आहे ह्याची किंमत, जरा ठेव, मी एवढं करते ना तुझ्यासाठी, तर जरा किंमत ठेव. हे कधीतरी बोलायला शिक, पण तिच्याकडून ते होत नाही. त्यामुळे तिचा गुण आणि दोष हे दोन्ही सेम आहे माझ्यासाठी. पण असं असतं ना, मित्रमैत्रिणींमध्ये नजरेची भाषा असते की बघितलं की कळतंच की काय म्हणायचं आहे, मनातला संवाद. अगदी कळतं. म्हणजे आता आम्ही बाईपण भारी देवाच्या निमित्ताने आम्ही खूप गावोगावी फिरतोय, थँक्स गिविंगसाठी आम्ही फिरतोय. तर तेव्हा आम्ही एकाच गाडीतून जात असतो, पण मला माहिती असतं की नाही आत्ता हिला शांतता हवी, किंवा आत्ता हिला स्वतःचं व्हायचं आहे, आत्ता ती माझ्याशी बोलणार नाही. मग हे सांगायला नाही लागत, मी गप्प राहते.
किंवा मला माहिती आहे की मला गाडीत बसल्या बसल्या म्युझिक लागतं, पण तिला त्याचा त्रास होतो. मग अशा वेळेला मी कधीही बाहेरगावी जाताना मी कधीच हट्ट झालं आहे जरा गाणं लगाव, मला माहिती आहे हिला आवडत नाही, त्याच्यामुळे मी ते आम्हाला माहिती आहे आता ते, पण म्हणून मला लावायचं म्युझिक नाही असं पण होत नाही, की माहिती आहे आता आम्हाला आमच्या एकमेकींच्या सवयी माहिती आहेत, त्यामुळे आम्हाला त्याचा त्रास नाही होत. आणि दुसरं म्हणजे अशा वेळेला आता हिनी जे उदाहरण दिलं तेच जर पुढे कंटिन्यू करायचं असेल तर आम्ही ती गोष्ट त्या वेळेला बोलून मोकळ्या होतो. म्हणजे हिनी जर म्युझिक लावलं नसेल तर ही मला सांगेल की शिल्पा तू आहेस म्हणून मी म्युझिक लावलं नाही आहे बघ, बरं मी पड खाऊन म्हणेन का की म्युझिक ठीक आहे तू लाव, तर तसंही नाही. म्हणजे तीही तिचं ठरवणार, मीही माझं ठरवणार, आम्ही तिथल्या तिथे बोलतो आणि मोकळ्या होतो. हे मला असं वाटतं की जे तू विचारलंस की काय एफर्ट्स केलेस मैत्री वाढवण्यासाठी, तर हे एफर्ट्स नाही आहेत, पण हे एक महत्त्वाचं कारण आहे का ती टिकली आणि वाढली, की जे काही असेल ते आम्ही तिथल्या तिथे बोलतो, आमचं मत मांडतो पण ते दुसरीवर लादत नाही की जसं तुला हवं असेल तसं तू कर, पण मला हे वाटतं, हेही आम्ही तोंडावर सांगतो एकमेकींना. आता ती नॉन व्हेजिटेरियन आहे, मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, मग आम्ही दौऱ्यांवरती जातो किंवा नुसतं भेटायचं असलं तरीसुद्धा मग शक्यतो असं बघायचं की तिथे तिला व्हेज मिळेल, की आपलंच हे नाही. अगदी आम्ही परदेशात गेलो तरीसुद्धा त्यांचा तो प्रयत्न होता हिचा की नाही मग हिला कुठे जवळपास व्हेज मिळेल, किंवा मग असं असतं की नाही तू व्हेज घे मी तुझ्यातलं थोडं खाईन, त्यामुळे मला पण त्याचं बर्डन आहेच, पण हे न बोलता होतं आमचं. मैत्रीची गंमत आहे तुमच्या. सध्या बाई पण भारी देवा या चित्रपटाचं यश, किती घवघव यश मिळालं या चित्रपटाला आणि सुपर डुपर हिट ठरला चित्रपट. तुम्ही सगळ्या एकत्र बहिणी मैत्रिणी म्हणूया आपण ऑफ स्क्रीन, आणि पण तुम्ही दोघी या चित्रपटाचा भाग असताना ते यश तुम्ही एक मैत्रीत जे आहे मैत्री अनुभवत आहे, तर ते कसं राहिलंय तुमच्यासाठी, हा एक शेवटचा प्रश्न. आम्ही खूप एन्जॉय करतो आहे खरं तर हे यश जे मिळालं आहे. म्हणजे आता जवळजवळ 40 वर्ष आम्ही काम करतो आहे आणि 40 वर्षानंतर हे इतकं यश आम्हाला बघायला मिळालं आहे, तर त्याच्यामुळे ते आम्ही खरं तर खूप खूप सुखावतं आहे आम्हाला. आणि आता खूप लोक फोटो काढायला येतात की इकडं, तर ही हळूच कल्टी मारते, तर मी तिला ओढून आणते, शिल्पा ये ना इकडे फोटो काढ, असं होतं. कारण ती माणसं खरं सुकन्याकडे फोटो काढायला आली असतात, सुकन्याबरोबर त्यांना फोटो हवा असतो, मी आपली असते बाजूला म्हणून. नाही, पण मला वाटतं की माझ्या मैत्रिणींनी खूप छान काम केलं, ती पण आहे याच्यामध्ये, तर त्यामुळे हे यश आम्ही अजून स्वीकारतोय आणि अजून पाहिजे यश आम्हाला बघायचं आहे, अजून आम्ही थांबलो आहेत. येस, त्याच्यासाठी आम्ही थांबलो आहेत, पण हे इतकं यश मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं. हा फ्रेंडशिप डे वगैरे आहे सगळं ठीक आहे, पण काही वर्षांपूर्वी शिल्पांनी आमच्या सगळ्यांसाठी फ्रेंडशिप डेला एक खूप छान गिफ्ट आम्हाला दिलं आणि ती गिफ्ट खूपच म्हणजे कोणाच्याच डोक्यात येणार नाही. तर तिने आमच्यासाठी एक नाटक लिहिलं होतं आणि सेल्फी नावाचं नाटक लिहिलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या म्हणजे ते डोक्यात ठेवूनच तिने लिहिलं होतं की सगळ्या मैत्रिणी असणार आहेत, आणि ते लिहून झाल्यानंतर तिने आम्हाला सांगितलं की तुम्हाला डोक्यात ठेवूनच मी लिहिलेलं आहे नाटक. त्यामुळे मी शिल्पा तर होतीच, आधी ती करणार नव्हती, पण आम्ही मजा करणार आहे ऐकून ती पण इन झाली. तर मी, शिल्पा, रुजुता आणि पूर्वा गोखले आणि सोनाली अशा आम्ही 5 जणींनी तिकडे आम्ही शो केले, खूप शो केले, दौरे केले भरपूर. तर ती एक उत्तम गिफ्ट तिने आम्हाला दिले आणि आता अजून एका गिफ्टची आम्ही वाट बघतोय नाटकाची. ऑफकोर्स. ते हेच, आणि बाईपणच्या बाबतीत सुद्धा जे तू म्हणतेस की ते यश जे होतं ना ते या मैत्रीमुळे मी जास्त एन्जॉय केलं नक्कीच. कारण 1 महिना आधीचं, रिलीजच्या आधीचा जे प्रमोशनचा महिना होता तो तर करावाच लागणार होता ते सगळं प्रमोशन, पण हे जे थँक्सगिव्हिंग आहे, नंतर आम्ही गावोगावी जातो आहे, तिथल्या प्रेक्षकांना भेटतो आहे, थँक्स म्हणतो आहे. तर खरं सांगायचं तर मला माझ्या लेखनाच्या कमिटमेंट्स एवढ्या आहेत की मला मुंबईच्या बाहेर जाणं वगैरे शक्य नाही आहे, आणि मी आधीही तसं सांगितलं होतं की मला ते जमणार नाही आहे. पण मग असं होतं की सांगली, कोल्हापूर, सातारा जे काही असेल मी येणार नाही असं मी आधी म्हणते. मग असं होतं अरे सुकन्या पण चालली आहे, अरे सुचित्रा पण चालली आहे, अरे बापरे मग तर आपण जायला हवं. असं करून मी ॲक्च्युली त्या ट्रिप्स सगळ्या मॅनेज केल्या. पुण्याला जाऊन आले, कोल्हापूर, सांगली, हे मी सगळं केलं. माझं कामाचं खूप प्रेशर आलं मला त्या दिवसांमुळे, पण मला असं झालं की नाही जर सुकन्या आहे तर मला जायलाच हवं, हे काम करावंच लागतं मला. रात्री हॉटेलवर येऊन मग मी रात्रभर लिहित बसायचे, पण म्हणून सुकन्या, सुचित्रा ह्या मैत्रिणी असल्यामुळे हे यश मी जास्त एन्जॉय केलं.
मला तुमच्या मैत्रीबद्दल बऱ्याच गोष्टी या निमित्तानं जाणून घेता आल्या. पण कॅमेरासमोर पुन्हा एकदा तुम्हाला माफी मागते, कारण तुम्हाला बराच वेळ माझ्यासाठी थांबावं लागलं. पण मला तुम्हा दोघींसोबत या गप्पा मारायच्या होत्या आणि मी त्यासाठी खूप उत्सुक होते. सो मी तुम्हाला बोलवलं त्यासाठी आणि तुम्ही आलात वेळात वेळ काढून, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं हे नातं असं छान गोड टिकत राहते आणि तुम्ही आणखीन बऱ्याच प्रोजेक्टमधून दोघी एकत्र आम्हाला दिसू द्यात. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हालाही सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे, खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या प्रेक्षकांना हॅपी फ्रेंडशिप डे.